वाघर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमांची पायमल्ली, उघड्यावर जैव वैद्यकीय कचरा जाळून रुग्णांचे आरोग्य धोक्यात। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वाघर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। शासनाच्या कडक नियमांना केराची टोपली दाखवत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे चक्क जैव वैद्यकीय कचरा आरोग्य केंद्राच्या आवारातच उघड्यावर अर्धवट जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या गंभीर प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण असून लहान मुले आणि प्राण्यांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे। शासनाच्या 28 मार्च 2016 च्या जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमानुसार रुग्णालयातील कचरा, सुया, सलाईन बाटल्या, जुनी औषधे या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करणे बंधनकारक आहे। यासाठी आरोग्य केंद्रात लाल, पिवळ्या आणि काळ्या रंगाच्या बादल्यांची व्यवस्था दिलेली असते। हा कचरा संकलित करून जिल्हास्तरावरील विल्हेवाट केंद्राकडे पाठवणे आवश्यक असते। मात्र वाघर्डे आरोग्य केंद्रात हे सर्व नियम धाब्यावर बसवून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केंद्राच्या आवारातच हा कचरा जाळण्यात आला। विशेष म्हणजे यात सलाईनच्या सुया, सिरिंज आणि शेकडो औषधांच्या गोळ्या अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळल्या आहेत। जळालेल्या कचऱ्यात मोठ्या प्रमाणात औषधांच्या गोळ्या आढळून आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। या गोळ्यांची मुदत संपली होती का? जर मुदत संपली होती तर त्याची नोंद एक्सपायरी रजिस्टर मध्ये करण्यात आली आहे का? नियमानुसार अशा गोळ्या जाळता येत नाहीत, मग त्या जाळण्याचे धाडस कोणाच्या सांगण्यावरून झाले? आरोग्य केंद्राच्या आवारात उघड्यावर पडलेल्या या घातक कचऱ्यामुळे परिसरातून ये जा करणाऱ्या लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे। आरोग्य देण्याचे काम ज्या केंद्राचे आहे तेच केंद्र आज आजार पसरवण्याचे काम करत आहे, अशा शब्दांत स्थानिक नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला आहे। या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करण्यात यावी आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे। गावकरी एक्सप्रेस न्यूजसाठी जगन ठाकरे, मुख्य